लाजलो पोलगर स्वतः शिक्षण मानसशास्त्रज्ञ होते. त्यांची पत्नी क्लारा या भाषा विषयाच्या शिक्षिका होत्या. आमच्या मुली शाळेत येणार नाहीत, त्यांना आम्ही घरीच शिकवू. त्या फक्त परीक्षेपुरत्या शाळेत येतील. शाळातून जे काही शिकवले जाते ते सारे अत्यंत कंटाळवाण्या पद्धतीने शिकवले जाते. त्यामुळे मुलांचा विकास खुंटत असतो. सरकारी यंत्रणेला हे पटवणे सोपे नव्हते. बराच काळ खटपट केल्यानंतर पोलगर कुटुंबियांना तशी परवानगी देण्यात आली. घरामध्ये शिकत असताना परीक्षेपुरत्या शाळेत जाऊन तेथेही त्या पुरेसे यश मिळवित होत्या. सुसान आईकडून वेगवेगळ्या 5 भाषा शिकली. 10व्या वर्षापर्यंत सुसानला विविध भाषा सफाईदारपणे बोलता येत होत्या. मुली लहान असताना लाजलो मुलींजवळ जास्तीत जास्त वेळ बुद्धिबळ खेळत असे. त्यांना बुद्धिबळाची आवड किंबहुना वेड लागावे यासाठीचे तंत्र लाजलोने तयार केले होते. त्यांना बुद्धिबळ येईलच, पण खेळामधून जीवनाविषयीचे महत्त्वाचे धडे ते देत असत. 4थ्या वर्षापासून बुद्धिबळाचे धडे द्या. परिणामी त्यांची स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वाढेल. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून भाषा शिक्षणाची सुरुवात करा. मुलांना विविध भाषा शिकवा. त्यातून त्यांचा व्यक्तिगत विकास होत असतो. पोलगर कुटुंबियांनी त्यांच्या 3ही मुलींना रशियन बालक मंदिरांमध्ये घातले होते. त्यामुळे त्या लहानपणीच रशियन व हंगेरियन भाषा शिकल्या. बालवयात भाषा शिकण्याने व्याकरणात गल्लत होत नाही. ज्या विषयात त्यांना तज्ज्ञ व्हायचे असेल त्याचे पाठ शिकवण्याची सुरुवात वयाच्या 6व्या वर्षापासून करायला हवी. पोलगर दाम्पत्याने बालमानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा पुरेसा अभ्यास केला होता. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत मेंदू जे शिकतो, पुढील आयुष्यात ते शिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. लाजलो पोलगरने हे सारे नोंदवून ठेवले आहे. या बहिणींची वये 15, 9, 8 एवढी असताना ड्रेस्डेन येथे झालेल्या बुद्धिबळाच्या ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी भाग घेतला होता. तेथे 24 तासात 100 डाव खेळायचे होते. यामध्ये फक्त 3 वेळा 20 मिनिटांची विश्रांती मिळणार होती. 25-30 वयोगटातील स्पर्धकांसोबत खेळताना सुसान या स्पर्धेत पहिली आली. दोन्हीही धाकट्या बहिणींना स्पर्धेत उत्तम गुण मिळाले. लहान वयात काम करण्याची भरपूर क्षमता मुलांमध्ये असते. 1989 ते 2014 ही 25 वर्षे बुद्धिबळाचे अजिंक्यपद ज्युडिथकडे होते. पुढे तिने अजिंक्यपदासाठीचे सामने खेळणे सोडले. सुसान पोलगर बुद्धिबळाचे जागतिक विजेतेपद तिने 3 वेळा मिळवले होते. ती ग्रँडमास्टर होती. सोफियाने बुद्धिबळाच्या ऑलिम्पियाडमधील विजेतेपद मिळवले होते. ज्युडिथ तर 15 वर्षाची असताना पुरुषांची ग्रँडमास्टर झाली होती. ती 8 वर्षाची असल्यापासून स्पर्धेमध्ये खेळत असे आणि खेळताना पटाच्या शेजारी वाघाचा पुतळा ठेवत असे. ती 9 वर्षाची असताना डोळ्यावर पट्टी बांधून बुद्धिबळातील एका मास्टरला तिने एका डावामध्ये हरविले होते. तिने मुलांमध्ये खेळून 12 आणि 14 वर्षाखालील मुलांची जगज्जेतेपदे मिळवली होती. 9व्या वर्षी न्यूयॉर्क ओपन स्पर्धेच्या विभागात तिने पहिला क्रमांक पटकावला होता. कार्पॉव, आनंद, स्मिस्लाव यासारख्या 11 जगज्जेत्यांना तिने एखाद्या डावात हरवले आहे. बालक मंदिरातील मुलांसाठी चेस प्लेग्राऊंड आणि 4थीतील मुलांसाठी चेस पॅलेस असे 2 कार्यक्रम ज्युडिथने तयार केले आहेत. हे कार्यक्रम मुलांची मानसिकता घडवण्यासाठी बनविण्यात आले आहेत. बुद्धिबळाच्या मदतीने गणित, भाषा शिकवण्याचा कार्यक्रम हंगेरीतील साऱ्या शाळांतून राबवला जातो. आपल्या शाळांतून जे काही ज्या पद्धतीने शिकवले जाते ते आपल्या साऱ्यांना माहीत आहे. यामध्ये फार बदल होण्याची शक्यता नाही. मुलांना जर खरेच घडवायचे असेल तर तसे प्रयत्न पालकांना स्वतंत्रपणे घरातून करावे लागतील. आज अनेक शहरातून तसे प्रयत्न चालू आहेत. शिकविण्याची अभिनव तंत्रे, संबंधित खेळ यावर पालकांनी एका व्यासपीठावर एकत्र यायला हवे. त्यांच्यामध्ये संबंधित विषयावर संवाद व्हायला हवा. बिनभिंतींच्या शाळेत त्यासाठीचे प्रयत्न केले जातात. या उपक्रमात सहभागी होणे आपल्यालाही आवडेल असे मानतो.
कृपया अधिक माहितीसाठी संपर्क साधा ही विनंती आहे. धन्यवाद.